गुरुरेवा परं ब्रह्मा गुरुरेव परागतिः गुरुरेवा परं विद्या गुरुरेव परं धनं गुरुरेव परः काम गुरुरेव दिगंबरा. प्रत्येक जण आनंद घेण्याचा, आनंद मानण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येकाच्या पारड्यात आनंद टाकण्याचं काम जे आहे ते श्री स्वामी समर्थ देव करत असतात. होय, स्वामी प्रत्येकाच्या पारड्यामध्ये आनंद टाकत असतात, हे लक्षात घ्या. जो झोळी पसरून उभा आहे आणि अनन्य होऊन त्यांच्याकडे पाहतोय, जो झोळी पसरून उभा आहे आणि अनन्य होऊन त्यांच्याकडे पाहतोय, त्यांच्या चरणाकडे पाहतोय, त्यांच्या नामामध्ये दंग झालाय, त्यांच्या नामाने रंगून गेलाय, त्याच्या झोळीमध्ये निश्चितपणे आनंद पडतो. मात्र स्वामीदेव आनंद वाटत असताना आपण जर इकडे तिकडे पाहत राहिलो, आपलं चित्त जर विचलित झालं, तर मात्र आनंद आपल्या झोळीत पडण्याच्या ऐवजी धरतीवर पडतो आणि आपण दुसऱ्याकडे पाहत राहतो. अरे, तो आनंदी आहे, मी मात्र आनंदी नाही, मला स्वामीने आनंद दिला नाही. तो आनंदी आहे, मला मात्र स्वामीने आनंद दिला नाही. अरे बाबा, तुलाही दिला, मात्र जेव्हा त्याने तुला आनंद दिला तेव्हा तू इथे तिथे पाहत होतास, तू अनन्य नव्हतास. जर अनन्य झालास तर निश्चितपणे तुझ्या झोळीमध्ये सुद्धा आनंद पडणार, याची शाश्वती स्वामींकडून आहे. आणि म्हणून आपण निरंतरपणे स्वामी चरणाशी अनन्य होण्याचा प्रयत्न करावा. आता प्रवचन चालू असताना सुद्धा काही लोक इकडे तिकडे पाहतायत बघा, काही लोक इथे तिथे पाहतायत. का? त्यांचा देह समोर बसलाय, मन त्यांचं दुसरीकडेच आहे, चित्त दुसरीकडेच आहे. मग अशा वेळेला काय होतं की स्वामीदेव जेव्हा तुम्हाला काहीतरी देतात, स्वामीदेवांची देण्याची पद्धत ही सूक्ष्म पद्धती आहे आणि सूक्ष्म पद्धती जर ग्राह्य करायची असेल, ग्रहण करायची असेल, तर आपलं चित्त जे आहे ते निर्मल असायला लागतं आणि ते स्थिर असायला लागतं. आणि मग इथे तिथे बघत राहिलात तर काहीही प्राप्त होत नाही. स्वामी भक्त हो आपल्या हिताचं आणि कल्याणाचं सांगतोय. स्वामींच्या मठामध्ये येऊन सुद्धा जर आपण इथे तिथे पाहत बसलो तर येण्या जाण्यामध्ये आपण स्वतःला त्रास करून घेतो, वणवण करून घेतो आणि मग स्वतःला सांगतो, अरे काय मी मठात गेलो पण मला काहीच प्राप्त झालं नाही. अरे, प्राप्तीच्या मार्गावर तू नव्हताच, प्राप्त होणार कसं? जो प्राप्तीचा मार्ग होता तो सोडलास आणि भलत्याच मार्गावर तुझं चित्त तुला घेऊन गेलं आणि त्या चित्ताचा गुलाम होऊन त्या चित्ताच्या मागून तू भरकटत राहिलास, त्यामुळे तुला प्राप्त झालं नाही. अन्यथा मठामध्ये आल्यानंतर प्राप्त होणार नाही. असं होणं केवळ अशक्य आहे, हे लक्षात ठेवा. कारण इथे जे चैतन्य नांदतंय निरंतरपणे ते आपल्या भक्तांना देण्यासाठीच बसले आहेत, हे लक्षात ठेवा. घेता यायला पाहिजे, मला घेता आलं पाहिजे आणि त्यासाठी मला अनन्य होणं हेच एक महत्त्वाचं आहे. बाकी मला काय करता आलं नाही करता आलं काही हरकत नाही बाबा, अनन्य होता आलं पाहिजे. अनन्य झालात तर निश्चितपणे स्वामीदेव जे देतील ते आपल्या झोळीत पडेल आणि आपण ते घरी घेऊन जाल आणि घरी गेल्यानंतर आपल्यावर पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही. श्री स्वामी समर्थ.